आम्ही या खुर्चीवरती बसलो म्हणजे आम्ही कोण मोठे नाही, आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. तराजू हातामध्ये घ्या, जड पार्ट जे असतं ते नेहमी खाली असतं आणि हलकं असतं ते वरती. 100% तुम्ही आमच्यापेक्षा जड आहात. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊ दे. कारण नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे ही अत्यंत महत्वाची भक्ती समजली जाते आणि ते पवित्र आणि पुण्यका मंडळी तुम्ही करताय. कारण भजन म्हणजे बुवांनी सांगितलं, भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याचं नाव भजन आहे. भजन म्हणजे स्वर टाळ मृदुंग एकरूप करून साधलेला नादब्रह्म म्हणजे भजन आहे. जर आपण कोणतीही गोष्ट जर अति केली की त्याची माती होते, परंतु नामस्मरण ही एक अशी गोष्ट आहे की अति केल्याने प्रगतीच होणार, यात काही शंका नाही. खरंच मंडळी मनापासून धन्यवाद देतो. कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर जो आमचा पाहुणचार झाला, कारण एक एक मंडळ असं असतं, म्हणजे दुसऱ्या मंडळाची काय मी बुवा काढत नाही, पण एवढा वेळ झाल्याच्या नंतर बुवांना आणि आम्हाला अनुभव चांगला आहे. आणि एक एक डेंजर मंडळ असतात, हे एवढा वेळ कसा काय ते ऐकूनच घेऊ मागत नाही. पहिला म्हणणार भजन कर आणि नंतर काय टाका. पण तुम्ही तसा काय केलात नाही. आल्या आल्या आमचा पाहुणचार असा केला तुम्ही की आमचा पहिला आधी जीव वाढला. कारण आमच्या पोटात जरा आधार दिल्यामुळे आता आमचा रात्रभर इथं रात काढूची आहे. त्याच्यामुळे बुवा सुद्धा काय माका तसे काय वाईट बोललेले नाही आहेत आणि बोलणार सुद्धा नाहीत. कारण अतिशय सुज्ञ बुवा आहेत. कारण आज आपल्या या संपूर्ण नाही म्हटलं तरी कोकणामध्ये बुवांचं नाव आहे. अतिशय सुंदर बुवांचं गायन. एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी होते. कारण आरावकर बुवाला दुसऱ्याचं चांगलं आहे हे सांगण्याची सवय जास्त आहे. तसा एखाद्यात पटत नाही, मनात पटत नाही दुसऱ्याचा चांगला सांगोचा, पण आपला तसा काय नाही. बुवानी सांगितलं नाही. आमच्या अनेक पाऱ्या झालेल्या आहेत, पण सुरुवातीला आम्ही दोघेही अगदी यंग होता, पोरकट हो, एकदम तरुण रक्त, तुटवान पडायचे हो, म्हणजे काय खराच नाही. जर मारामारीचीच वाटता. बुवानी सांगितलं खरोखरच असे एक दोन प्रसंग झाले. पण दोन्ही बुवांना आता अनुभव चांगला असल्यामुळे नक्कीच आम्ही ट्रॅक सोडणार नाही. कारण बुवांचं सुद्धा नाव आहे. आज आम्ही दोन्ही बुवा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम करतो, त्यामुळे जबाबदारीने कार्यक्रम केले पाहिजेत. नक्कीच मजा येणार, यात काही शंका नाही. कारण बुवांनी सांगितलं की जागेचं पावित्र्य राखलं पाहिजे. आपण रस्त्याने जातोय, वाटेत जर आपल्याला साप दिसला तर काठीने मारतो, पण तोच साप जर शंकराच्या पिंडीवरती दिसला तर वाकून नमस्कार करतो. कारण जागेला महत्व आहे. रस्ता एखादा एकदम सुंदर गुळगुळीत दीपिका पादुकोणच्या गालासारखा अगदी, आणि समजा त्या रस्त्यामध्ये एखादा जर खड्डा पडलेला आपल्याला दिसला तर आपण म्हणतो केवढा मोठा खड्डा आहे, पण तोच खड्डा जर सुंदर मुलीच्या गालावरती दिसला तर आपण लगेच म्हणतो काय सुंदर खळी हा. म्हणजे माणसाची भाषा लगेच बदलता. म्हणून पावित्र्य 100% राखलंच पाहिजे. कारण भजन कीर्तन नामस्मरण हुआ हे करमणुकीचे कार्यक्रम नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. कारण हे समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम आहेत. कारण अनेक संत मंडळीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं समाज प्रबोधन करून हा आपला सुसंस्कृत महाराष्ट्र घडविला आणि त्या महाराष्ट्रामध्ये मंडळी आपण राहतोय. त्याच्यामुळे भजनाच्या माध्यमातून सुद्धा चांगलं प्रबोधन करणं काळाची गरज आहे. तरच ही पुढची पिढी सुसंस्कृत घडणार आहे. कारण बुवा आपल्या पावलावर पाऊल ठेवून पुढची पिढी घडणार आहे. त्यामुळे आपण त्या लेवलने जर भजन केलं तर 100% एखाद्या वेळेला बाऱ्या कमी मिळतील, पण लोकांना चांगलं सांगणं खूप गरजेचं आहे. कारण कपडे फाटके असले तरी चालतील, पण विचार मात्र फाटके असता कामा नये. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. मंडळी दुनिया गोल आहे, दुनिया ही गोल आहे. झुरळ बघा कोणाला घाबरतं? पालीला. पाल कोणाला घाबरते? मांजराला. मांजर कोणाला घाबरतं? कुत्र्याला. कुत्रा कोणाला घाबरतो? आपल्या मालकाला. मालक कोणाला घाबरतो? आपल्या बायकोला. बायको कोणाला घाबरते? झुरळाला. म्हणून दुनिया ही गोल आहे. भजनाची सुरुवात भजन या रूपाने करतोय. मजा 100% येणार. कारण मंडळी आपण खूप असं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलात. आपल्यासाठी मी एवढंच बोलेन की उडत्या पाखराला परतीची कमान असावी. उडत्या पाखराला परतीची कमान असावी. नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही. घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही. पण क्षितिजाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. झेप घेण्याची जिद्द असावी. झेप घेण्याची जिद्द असावी.
नक्कीच तुमच्यामध्ये ही जिद्द आहे. खरोखर आल्यानंतर समाधान वाटलं, कारण ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय समजत नाही. ओढ म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय समजत नाही. प्रेम म्हणजे काय केल्याशिवाय समजत नाही. आणि देवळे गाव म्हणजे काय इथे आल्याशिवाय समजत नाही. देवळे गाव इथे आल्याशिवाय समजत नाही. म्हणजे काय होतंय, प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो आणि गावांची नावं विसरतो लगेच, कारण बऱ्याच ठिकाणी लक्षात येत नाही. कारण काल बारी होती सकाळी 6 वाजता ही नाव, त्याच्यामुळे दिवसभर झोपून आता लगेच आल्याच्या नंतर वहीत वाचते ते दिसला. भजनाला सुरुवात करतोय. हॅलो हॅलो जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती पाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती पाठी. सोबतीचा नाही कोणी, सोबतीचा माझे स्वामी. सोबतीचा माझे सोबतीचा माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये फळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ. मनी आवडी गायनाची प्रभूला, मनी आवडी गायनाची प्रभूला. मनी आवडी गायनाची प्रभूला. मनी आवडी गायनाची प्रभूला. परी सुस्वरे नित्य जो गायनाला. परी सुस्वरे नित्य जो गायनाला. परी सुस्वरे नित्य जो गायनाला. परी सुस्वरे तपाच्या त्वरे संकटाते निवारी. तपाच्या त्वरे संकटाते निवारी.
कुंडलिका वरदे श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर मकरंद विघ्नहर्ता गणपती गजानन रामदेवता गांगोरवळनाथ श्री रामेश्वर श्री मार्लेश्वर श्री कुळिकेश्वर बजरंग सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान पिताश्री बापूराव सुप्रसिद्ध भजनकार श्रीमान भजनरंग प्रकाश पारकर हरी त्याला कोरसचा आवाज वाढवा ना.
Oh
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा जवळजवळ मैदानात खाली झालेला आहे, कारण वाजले सुद्धा बरेच. जवळजवळ येत नाही, तुमची काय चूक नाही हा, कारण जवळजवळ झोपायची वेळ झाली. ठीक आहे मंडळी, बुवानी अतिशय सुंदर असं भजन रूपावली आणि चांगलं समाज प्रबोधन केलं. आणि भजनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी बुवांनी सादर केल्या. अतिशय चांगले मुद्दे बुवांनी मांडले. प्रत्येक बुवा, मी आताच्या यंदाच्या मे महिन्यात बुवा बऱ्याच बुवांकडून सगळं ऐकतो, ते अगदी प्रत्येक बुवा म्हणतात की महिलांना 1500 रुपये लाडकी बहीण योजना, जो बुवा येतात अगदी त्या 1500 रुपयावरतीच प्रत्येकाचं लक्ष. पण बुवांनी चांगलं सांगितलं नाही की 1500 रुपये तुम्ही 100% द्या, 1500 काय 15,000 रुपये द्या, पण महिलांसाठी सुरक्षा कायदा आला पाहिजे 101%. कारण आज महाराष्ट्राची जर आज तुम्ही परिस्थिती बघाल तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. छोट्या छोट्या मुलींवरती आज अत्याचार होत आहेत. वा कायदा असा असावा. आता कोर्टाने सुद्धा, मी 100% लाईव्ह युट्यूब वरती बोलतोय, माका अटक झाली तरी झालं, टेन्शन नाही, पण कायदा असा असावा की वा जे असे नराधम आहेत 100% पुराव्यानिशी जर सापडले तर भर चौकात यांना जाळलं पाहिजे. खरंच कुठेतरी ही गोष्ट थांबेल. तुम्ही किती वर्ष हो, निकाल कधी लागतोय? आज समजा अटक झाली 15, 20, 25 वर्ष, त्याने मस्तपैकी ऐशारामात तिकडे दिवस काढले, त्याला जगायला सोडायचं नाही, अक्षरशः ठेचून ठेचून मारलं पाहिजे, तरच ह्या गोष्टी कुठेतरी थांबतील. आणि महाराष्ट्रामध्ये असा ज्या वेळेला कायदा आहे तेव्हाच आपला महिला वर्ग आहे घरातून आता बाहेर पडताना इतकं घाबरतात. अहो 65, 70 वर्षाच्या माणसात सुद्धा लाज नाही वाटत की 3 वर्षाच्या. आता तुम्ही बघा, मध्यंतरी आता 8-10 दिवसापूर्वी एक प्रकार घडला पुण्यामध्ये. अहो 3.5 वर्षाची मुलगी असल्या माणसात ठेवताच कामा नये. आणि बरेच आता याच्यासोबत आता बरेच बाबा सुद्धा निर्माण झाले, टेबल बाबा. काय म्हणजे एखादी काय खराच नाही. अहो काय आपलं आज ही महाराष्ट्राची संतभूमी आहे, महाराष्ट्र ही संतभूमी आहे. आणि या भूमीमध्ये जर असे प्रकार घडत असतील तर दुर्दैवाची बाब आहे. व आपण समाज प्रबोधनाच्या माध्यमातून आपण हेच काहीतरी चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत. कारण एकमेकाची उडी धुणी काढण्यापेक्षा चांगलं समाज प्रबोधन केलेलं खूप चांगलं. कारण आम्हाला गर्दीची गरज नाही मंडळी, गर्दी किती आहे याच्यापेक्षा दर्दी किती आहे. कारण जाणकार सुज्ञ भजन रसिकच भजनामध्ये थांबला. कारण ह्या सगळ्यांच्या नशिबात नसता, एक लक्षात ठेवा, भजन म्हणजे सगळ्यांच्या नशिबात नसता. ज्याच्या नशिबात हा तो सकाळपर्यंत थांबला. एकदा साऊंड सर्व्हिस साठी जोरदार टाळ्या होते. तुमच्या सुरुवातीला मी आभार मानलेला आहे. का तर मी पहिला ना समोरच्याचा बघतोय कितपत कसा, त्याचं शेवटपर्यंत मी मानत नाही, पण 1 नंबर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरंच अतिशय सुंदर. कारण आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचताय, आमच्या नाडिया दोघांच्या त्यांच्या हातात. कुठे काय कमी करायची ते ठरवतात, कोणाची नाट मोडायची काय करायचं आहे हे साऊंड त्यांच्या हातात असतात. आणि 100% तुमच्या हातात तुम्ही तसं करणार नाही, कारण मी पाहुणं हे आमचे बुवा इथलेच आहेत जवळचे. पण त्यांचा स्वतः सगळं करू नका मजा म्हणून. बुवानी काय बराच काय सांगितलं. बुवा काय सांगितलं होते माझ्या बायकोचा, लय भारी सांगितलं. त्या बुवांची गंमत सांगतोय. परवा दिवशी माका फोन केला नाही, म्हणतात आरावकर बुवा माका दिसत नाही. काय म्हणतात, माका दिसत नाही. मी म्हणतात दिसत नाही तर चष्मा लावा. म्हणतात चष्मा लावला ना की शेजारी म्हणता भावजीनू चष्म्यात तुम्ही चांगले दिसत नाही. मग म्हटलं चष्मा काढून ठेवा. तर म्हणता भांगला चष्मा काढला ना की माका शेजारी दिसत नाही. वा अशा सुद्धा गोष्टी यांना आवडतात. म्हणजे असा काय नाही फक्त जय जय रामकृष्ण हरी
बुवा जर आपण करत राहला तर ते सुद्धा म्हणतील जय जय रामकृष्ण हरी, त्यांच्या भजनापेक्षा झोप बरी. प्रत्येक जायला आपल्या घरी. कारण कसं आहे, डबल बारीमध्ये 12 रंग दाखवायचे असतात मंडळी. डबल बारीमध्ये 12 रंग दाखवायचे असतात. आपण होळीमध्ये उडवतो ते अनेक रंग, परंतु ज्या रंगाने आपले आयुष्य सुंदर होतं तो रंग म्हणजे पांडुरंग. आणि तो एकदा आपल्या भजनामध्ये उभा राहिला की अजिबात काय कमी पडत नाही. म्हणून भजनाच्या माध्यमातून जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं बुवा आपण बोलूया, यात काही शंका नाही. आणि बुवानी सांगितलं नाही की पुरुषांसाठी काय नाही, सगळ्या ज्या काय हा त्या म्हणता महिलांसाठी टीव्हीवरची म्हणतात जाहिरात, प्रत्येक मुद्दा बुवांचा मी खोडणार. तुम्ही दोघे जण जरी राहिलात ना शेवटपर्यंत तरी बुवांच्या प्रश्नात उत्तर 100% देणार, यात काही शंका नाही. प्रत्येक मुद्दा. कारण आरावकर बुवा उष्णा ठेवायची अजिबात सवय नाही, त्यामुळे काय टेन्शन नाही. बुवांनी सांगितलं की टीव्हीवरची जाहिरात लावा. पहिलीच म्हणता जाहिरात असता की संतूर लगाव खूपसूरती बाव, फेर लवली लगाव सुंदरता पाव. आणि म्हणतात आमच्यासाठी पुरुषांसाठी फक्त एकच जाहिरात, कुठली, हीच गाड लगाव खुशी भागाव. हो एवढीच जाहिरात नाही, ती खुशी बघाव का. तर आता अशी अवस्था आली आहे, या पॅन्टी पिंटी अगदी जीन्सच्या अगदी घट्ट घातल्याच्या नंतर खुशी येणार नाही तर काय. पूर्वीचा काळ तसा नव्हता ना हो, मस्तपैकी अगदी एअर कंडिशन, टेन्शन नाही ना. पण आता कसं, आता स्टाईल बदलली हो. काय स्टाईल म्हणजे खतरनाक बुवा. आताची बघा, एखाद्याची समजा कंबार जर समजा 28 ची असली तर तो पॅन्ट घेता 32 ची जीन्सची. समजा एखादी सत्यनारायणची पूजा आहे आणि समजा तो माणूस सत्यनारायणाच्या पूजेला गेला आणि समजा पाया पडताना वाकला तर पाठच्यात वाटतं की कॉईन काही टाकायचं. अवस्था खूप बेकार आहे हो. वाईट बोलणार नाही, 100% बुवा काहीतरी मुद्दा घ्या घेतात ते. आज मी तलाठी आहे आणि ते माझे कोतवाल. वा बोलतोय राग नका, तर थोडाफार तरी पॉईंट दिला पाहिजे. कारण आम्ही 100% आम्ही घरादारापर्यंत जाणारे बुवा नाही. आम्ही हसत खेळतच कार्यक्रम करणार. पण बुवा तुम्ही सांगितलं बरोबर, पण मंदिरातला ते सांगितलं ना, मंदिरात सुद्धा एंट्री केल्याच्या नंतर नावं सुद्धा बघा कोणाची असतात, महिलांची. पूजा अर्चना आराधना आणि काय ती श्रद्धा सबुरी, ही सगळी कोणाची नावा, महिलांची. आपल्यासाठी फक्त एकच असतात, काय, घंटा. म्हणजे खरं आहे ना, ह्या सत्य परिस्थितीवरती बोलतोय. कारण 15 वर्षापूर्वीचा मंडळी काय आठवा, 15 वर्षापूर्वीचा दोघांची जर भांडणं झाली तर तिसरा माणूस येऊन भांडणं सोडवायचा. पण आता ती परिस्थिती राहुले अजिबात नाही. तर दोघांची भांडणं लागली तिसरा माणूस पहिला मोबाईल बाहेर काढता आणि त्याची पहिली शूटिंग करता. सोडवायचं राहू दे बाजू, मरू देत ते. आणि बुवानी सांगितलं नाही की यांच्याकडे पैसा म्हणून. पैसा भरपूर आपण तुमका दिला नाही पण माका काय नाही. आता तुम्ही म्हणता की काय तो भीक मागू की असं म्हणणार नाही तुम्ही, पण एक बुवा म्हणतात असे. पण बुवानी सांगितलं नाही की यांच्याकडे पैसा, पण अजून काय बुवा येणार ना, शेवटपर्यंत राहूया मीटिंग वरती. पण बुवा काय कंडिशन माहिती आहे, एखादा जर ना मंडळी खरोखर पैसा जर खर्च करू समजा करत नसेल ना, त्याला आपण म्हणता कंजूस. समजा पैसे जर आपण खर्च करत नसल तर आपण त्याला म्हणता कंजूस. आणि समजा खर्च करू लागलो की आपण म्हणता या बुवांसारखा करीत तर काय झाला, म्हणजे पैसा कुस्ता. म्हणजे दोन्ही अँगलने आपण बोलतो. काय तसं काय टेन्शन नाही, तुम्ही दिलास तरी वा, नाही दिलास तरी वा, एका कोणाला द्यावचा असं त्याने थांबू नका. व रुपावली सादर करतोय गजरामध्ये एवढे जे थांबले तेवढे असे तरी आपल्या बस आहे, काय टेन्शन नाही. रुपावली सादर करतोय.
सन्माननीय भगवान खाडीगावकर मालवण यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आणलंय.